स्टुडंट, मी तुमचं स्वागत करते आपल्या न्यू चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर, ज्याच्यावर आपण आजकाल काय करत आहोत, ब्रिज कोर्सच्या टेस्ट सॉल्व करून घेत आहोत। आज आपण घेणार आहोत 8th स्टँडर्ड मराठी मीडियमची टेस्ट नंबर 1। ओके, टेस्ट नंबर त्याचं काय मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, 15 मार्कची तुमची इंग्लिशची टेस्ट आहे। चला तर मग आपण सुरू करूया क्वेश्चन नंबर 1 पासून। क्वेश्चन नंबर 1, complete the following sentences using words given in the bracket। तुम्हाला काय करायचं आहे, हे जे सेंटेन्स दिलंय हे काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे। ह्या ब्रॅकेटमधला एक ॲप्रोप्रिएट वर्ड चूज करून, म्हणजे या सेंटेन्ससाठी जो वर्ड तुम्हाला ॲप्रोप्रिएट वाटेल तो काय करायचा, तुम्ही चूज करायचा आणि इथे काय करायचं आहे, फिलअप करायचं आहे। तर आपण बघूया सेंटेन्स नंबर फर्स्ट। समवन अंडरस्टँड अ लॉंग प्रोसेस ऑफ एनिथिंग अँड ट्राय टू डॅश डॅश इट। त्यांनी काय सांगितलेलं आहे, समवन अंडरस्टँड अ लॉंग प्रोसेस ऑफ एनिथिंग। आपण कशाची तरी लॉंग प्रोसेस पाहिली आणि ट्राय टू ते करण्यासाठी काय केलं, मग आपण ती कॅरी आउट केली, आपण ती प्रोसेस अवॉइड केली, वेलकम केली का नथिंग, आपण काहीच नाही केलं। त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, ॲप्रोप्रिएट वर्ड याच्यासाठी काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे। तर आपण काय केली, ही प्रोसेस कॅरी आउट केली। सो आपल्या याचा आन्सर काय येईल, कॅरी आउट। कॅरी आउट आपलं काय आलं, इथं आन्सर आलं। ओके, फॉन्टची साईज थोडी बिग करू, आपलं आन्सर आलं कॅरी आउट। ओके, ती प्रोसेस आपण काय करू, कॅरी आउट करू, म्हणजेच आपलं राईट आन्सर काय आलं, कॅरी आउट। त्याच्यानंतर राईट आन्सर आहे आपलं कॅरी आउट। ओके, हे आपलं काय आहे, राईट आन्सर आहे। त्याच्यानंतर पाहू आपण व्होकॅब्युलरी इज डॅश डॅश इन कम्युनिकेशन स्किल। व्होकॅब्युलरी ही कम्युनिकेशन स्किलमध्ये काय असते, केअरफुल असते, ब्युटिफुल असते, युजफुल असते का अननेसेसरी असते। तर व्होकॅब्युलरी ही काय करते, आपल्या कम्युनिकेशन स्किल्सची काय ब्युटी वाढवते, म्हणून ती आपल्याला व्होकॅब्युलरी काय असते, ही युजफुल असते। व्होकॅब्युलरी काय असते, युजफुल असते। आपला आन्सर काय इथे, युजफुल। ओके, त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्सकडे आपण जाऊ। रायटिंग मिनिंगफुल पॅरेग्राफ्स आर बोथ इम्पॉर्टंट अँड युजफुल इन डॅश डॅश। मिनिंगफुल पॅरेग्राफ्स म्हणजे आपल्याला प्रत्येक लाईनचं त्याच्यामध्ये काय कळायला पाहिजे, त्या पॅराच्या लाईनमधला अर्थ कळायला पाहिजे। असं आपण कशामध्ये यूज करतो, न्यूजपेपर्समध्ये नाही, रीडिंग नाही, स्टोरी रायटिंग नाही, स्पेलिंगमध्ये नाही, डेव्हलपिंगमध्ये नाही। तर आपलं आन्सर आहे स्टोरी रायटिंग। स्टोरी रायटिंगमध्ये काय करतो आपण, मिनिंगफुल पॅरेग्राफ्स इम्पॉर्टंट असतात, जेणेकरून काय होते, त्या स्टोरीची ब्युटी इन्क्रीज होते, त्या स्टोरीचं काय मिनिंग आपल्याला इझिली अंडरस्टँड होतो। ओके, त्याच्यानंतर आपण बघूया फोर्थ, डेव्हलपिंग अ फ्लुएन्सी इन स्पीकिंग बाय गिविंग चान्स टू डॅश डॅश इन इंग्लिश। ओके, आपल्याला जर इंग्लिश स्पीकिंगची फ्लुएन्सी आपली वाढवायची असेल, बोलण्याची आपली टॅक वाढवायची असेल, आपली प्रॅक्टिस वाढवायची असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, इंग्लिश वेळोवेळी बोलावे लागेल। जास्तीत जास्त लिहिण्याने आपण इंग्लिश शिकू शकत नाही, तर ते आपल्याला काय करून बघावं लागेल, बोलून बघावं लागेल। म्हणून डेव्हलपिंग फ्लुएन्सी इन स्पीकिंग बाय गिविंग चान्स टू स्पीक इन इंग्लिश। ओके, आपण फ्लुएन्सी कशाने इन्क्रीज करू शकतो, बाय स्पीकिंग इंग्लिश। नेक्स्ट वन इज द टू मेक अ करेक्ट डॅश डॅश इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल रिगार्डिंग। ओके, टू मेक करेक्ट डॅश डॅश इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल रीडिंग घ्यावं। टू मेक अ करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल रीडिंग करताना आपल्याला काय इम्पॉर्टंट असतं, प्रोनाउन्सिएशन हे काय असतं, खूप इम्पॉर्टंट असतं। सो आपला आन्सर काय झालं, टू मेक अ करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल रीडिंग। ओके, टू मेक अ करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल रीडिंग। तुम्ही रीडिंग करताना करेक्ट प्रोनाउन्सिएशन करणे हे काय असतं, खूप इम्पॉर्टंट असतं। त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 2, मॅच द कॉलम ए विथ बी। कॉलम बी आपल्याला काय करायचं आहे, कॉलम ए
कॉलम बी बरोबर काय करायचं आहे, मॅच करायचं आहे. मॅच द फॉलोइंग कॉलम ए विथ कॉलम बी. किती मार्क्ससाठी आपल्याला, 4 मार्क्ससाठी आपल्याला काय करायचं आहे, कॉलम एला कॉलम बी बरोबर काय करायचं आहे, मॅच करायचं आहे. ओके. फर्स्ट कॉलम ए मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, लिसन अटेंटिव्हली. काय दिलं आहे आपल्याला, लिसन अटेंटिव्हली. त्याचं काय इन प्रॉपर, इन ए क्लासरूम. आपण केअरफुली लिसन कुठे केलं पाहिजे, क्लासरूममध्ये ज्या काही कॉन्सेप्ट आपल्याला टीचर शिकवतात त्या काय केलं पाहिजे, केअरफुली लिसन केलेलं पाहिजे. लिसन्स अटेंटिव्हली इन अ क्लासरूम. कोऑपरेट विथ द टीचर्स. टीचर्सला काय केलं पाहिजे, कोऑपरेट केलं पाहिजे. वन्स फीलिंग ॲप्रोप्रिएटली. ओके. त्याच्यानंतर कन्व्हर्सेशन विथ फॅमिली. आपल्या फॅमिलीसोबत आपण काय ठेवलं पाहिजे, नेहमी कन्व्हर्सेशन ठेवलं पाहिजे. त्याची क्वेश्चन नंबर 2 काय केलं आपण, कंप्लीट केला. आपण बघूया नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 3 कडे आपण जाऊया. ओके. 3 क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय आहे, एक डायलॉग आहे, डायलॉग रायटिंग आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट खाली जे इथे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेले वर्ड्स, हे वर्ड्स यूज करून काय करायचं आहे तुम्हाला, हे डायलॉग रायटिंग काय करायची आहे, कंप्लीट करायची. ओके. रिया, डू यू लाईक. आपल्याला एखादी ॲक्शन, एखादी हे सांगायची इथे, म्हणजे एखादी पॅशन सांगायचं आहे. मग इथे कोणता पॅशन मेन्शन आहे, सिंगिंगचा. मग रिया म्हणते डू यू लाईक सिंगिंग. त्याच्यानंतर मग प्रिया म्हणते येस आय लाईक. मला काय होतं, सिंगिंग आवडते. येस आय लाईक. ओके. त्याच्यानंतर रिया, हु इज युअर. कोणता सिंगर म्हणू शकतो आपण, हु इज युअर फेवरेट सिंगर. हु इज युअर फेवरेट सिंगर. मग रिया काय म्हणते, नेहा कक्कर. तिची काय आहे, फेवरेट सिंगर. नेहा कक्कर इज माय फेवरेट सिंगर. सो अशा प्रकारे आपण क्वेश्चन 3 पण काय केला, इझिली कंप्लीट केला. खूप इझी होतं. ओके. इझिली काय झालं आपल्याला, टॅकल झाला. त्याच्यानंतर आपण घेऊया क्वेश्चन नंबर 4. ट्रान्सलेट द गिवन वर्ड्स इन टू अवर मदर टंग. हे वर्ड्स आपल्याला काय करायचे, आपल्या मदर टंगमध्ये काय करायचे, कन्वर्ट करायचे. ट्रॅव्हलिंगला आपण काय म्हणतो, ट्रॅव्हलिंगला म्हणतो आपण प्रवास. आता मी ते इंग्लिशमध्येच लिहिते, पण ट्रॅव्हलिंगला आपण काय म्हणतो, मराठीमध्ये प्रवास म्हणतो. त्याच्यानंतर लेटरला आपण म्हणतो पत्र. ओके. वॉन्टला आपण म्हणतो पाहिजे. ओके. आणि पीपलला आपण म्हणतो लोक. लोक किंवा पीपल म्हणजे लोक. आता हे मराठीतून नव्हतं राईट करता येत, म्हणून मी कशातून राईट केलं, हे इंग्लिशमधून. पण त्याचा प्रोनाऊन्सिएशन कशामध्ये आहे, मराठीमध्ये. ओके. सो अशा प्रकारे आपण 8th स्टँडर्डची पण काय केली, टेस्ट 1 कंप्लीट केली आज इंग्लिशची. यानंतर आपण 9th स्टँडर्डची इंग्लिशची टेस्ट कंप्लीट करणार आहोत. सो टू बी कनेक्टेड विथ अस. ओके. थँक्यू स्टुडंट्स.